कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील फडके हॉस्पिटलजवळ मोकाट जनावरांच्या कळपानं दुचाकीला धडक दिल्यानं एसजी विद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक दत्तू कांबळे वय वर्ष 64 हे गंभीर जखमी झाले। ही घटना 11 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6च्या सुमारास घडली। जखमी कांबळे यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दत्तू कांबळे हे आपल्या दुचाकीवरून धारणगाव रोडनं जात असताना फडके हॉस्पिटलजवळ रस्त्यावर मोकाट जनावरांचा कळप होता। त्याचवेळी जनावरांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यानं ते रस्त्यावर पडले। या अपघातामध्ये कांबळे गंभीर जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या निमित्तानं मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं या घटनेवरून पुन्हा समोर आलंय। गेल्या 10 ते 15 दिवसांपूर्वीच मोकाट डुकराच्या धडकेनं एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। ही घटना घडलेली असतानाच पुन्हा एकदा मोकाट जनावरांमुळे अपघात होऊन एक नागरिक गंभीर जखमी झाल्यानं नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी मोकाट जनावरं बसलेली किंवा फिरताना दिसून येतात। त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली जनावरं वाहन चालकांना दिसून न आल्यास गंभीर अपघात होण्याचीही शक्यता अधिक आहे। मोकाट जनावरांमुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। त्यामुळे कोपरगाव नगर परिषद प्रशासनानं मोकाट जनावरांचा तातडीनं बंदोबस्त करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। माझे वडील संध्याकाळी गावातून घरी पोहोचत असताना धारणगाव रोडने जाताना त्यांना एक मोकाट जनावर गाडीला आडवं गेलं आणि त्यामुळे ते गाडीवरून पडल्याने त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि फडके हॉस्पिटलला आता ॲडमिट केलेलं आहे। तर माझी अशी अपेक्षा आहे की मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा। तर 10-12 गाया गेल्या होत्या पहिल्यांदा। तर त्याच्यानंतर मागून एक गाय आली। त्या गायीने त्या मोटरसायकलचा माणूस तसंच चालला होता साईडनी आणि त्या गायीने त्याला ते असं लोटलं हुंदडलं। त्याच्यामुळे ते जागेच पडले आणि पडल्यानंतर ते एकदम बेशुद्ध अवस्थेत पडले। ते उठलेच नाही लवकर। मग सरळ लोक जमा झाले आणि त्यांनी उचलून फडकेंच्या हॉस्पिटलमध्ये आणले। केला पाहिजे ते मोकळ्याने सोडलं पाहिजे। सर्वांनी मिळून हे केलं पाहिजे नाही का असं। प्रशासनाकडे हे सर्वांनी म्हणजे नोंद केली पाहिजे आणि त्यांना आळा घातला पाहिजे। इथे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणजे असं काही होणार नाही बा। जीवाशी काही होणार नाही कोणाचं असं। मी साईनगर कोपरगाव येथील रहिवासी असून माझे नाव पंडित वक्ते आहे। माझे शेजारचे दत्तू म्हातारबा कांबळे सर एसजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे 1 तासापूर्वी धारणगाव रोडने जात असताना डॉक्टर फडके हॉस्पिटलच्या समोर मोकाट जनावरांनी चा कळप आला 5-25 गायांचा। त्या पुढे पळत होत्या। मागून एक गाय शेवटची राहिली, तिने यांच्या गाडीला आडवी आली। हे पडले, यांना गंभीर दुखापत झाली असून डॉक्टर फडके यांच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार चालू आहे। तरी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा, तहसीलदारांनी करावा आणि आमच्या साईनगरमध्ये सुद्धा रोज 25 ते 30 गायी रोज रात्री येऊन बसत्या। रस्ता जाम होऊन जातो। त्या गाया जर हुसकायला गेलं तर त्याच्यात मोठमोठे जनावर आहे म्हणजे गोरे असे ते वळू तर ते वळू मग मारायचं हे करतात। मागं एकदा इलेक्ट्रिक बोर्डाचं त्यांनी पोल पाडायचा प्रयत्न केला। इतकी मारामारी केली त्यांनी जोरात तर ते स्टे तुटला त्या पोलचा इलेक्ट्रिकचा। त्यावेळेस बी आमच्या तिकडे शॉर्ट सर्किट झालं। तरी वेळोवेळी प्रशासनाने काळजी घ्यावी। कमीत कमी मोकाट जनावरांची तरी काळजी घेतली पाहिजे। कुत्रे डुकरं हे तर आहेच। आता मागच्याच 15 दिवसापूर्वी एक या कर्मवीरनगर या अंबिकानगरच्या भागातले एक आपले मोबाईल रिपेअरिंगचे कंपनीचे एक सर्वेसर्वार होते। त्यांचा बी ॲक्सिडेंट झाला। डुकर आडवा आल्यामुळं अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ त्यांना बी जीव गमावा लागला। तरी अशा प्रकारचे वर्षातून 4-5 वेळेस, आठवड्यातून 4-5 तरी ॲक्सिडेंट या जनावरांमुळे होऊ राहिलेले। तरी प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी ही नम्र विनंती। आधीच मोकाट जनावरांमुळे जीवितहानीची घटना घडलेली असताना पुन्हा एक नागरिक गंभीर जखमी झाला। त्यामुळे प्रशासनानं आणखी एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।